नमस्ते मित्रमैत्रिणींनो, वेलकम्स टू कोमल्स किचन. कसे आहात सगळे? मी पण एकदम मजेत. मी आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज मी करणार आहे कॅबेज रोल सब्जी. तर कॅबेज रोल सब्जी ही कशी करायची, त्याची रेसिपी काय आहे, चला तर मग बघू ह्याची रेसिपी, साहित्य, कृती. कॅबेज रोल करण्यासाठी सर्वात प्रथम आपण बघणार आहोत याचे साहित्य. इथे आपण कॅबेजचे पानं घेतलेले आहे. रोल करण्यासाठी हे डाळीचं पीठ घेतलं आहे, अजवाईन घेतलेला आहे, लाल तिखट घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे आणि मीठ. आता ग्रेव्हीचं साहित्य बघणार आहोत. इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे, ते पण चिरून घेतले आहे उभ्या आकारात, उभ्या शेपमध्ये. टोमॅटोची प्युरी घेतली आहे. इथे आपण आलं लसूण पेस्ट, किचन किंग मसाला घेतला आहे, हळद, कस्तुरी मेथी आणि हा खडा मसाला घेतला आहे आपण. आता आपण कृती बघणार आहोत. आपण आता हा कॅबेजचा जो हाड भाग आहे तो कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण आता एका कढईत पाणी बॉईल करणार आहोत. पाणी उकळलं की हे कॅबेजचे पानं आपण चिरलेले आहे ते याच्यात टाकून घेणार आहोत. व्यवस्थित बॉईल करणार आहोत. आता रोलला आपण जे डाळीच्या पिठाचं मिक्सचर लावणार आहोत ते करून घेऊया. सर्वात प्रथम मी एका भांड्यात डाळीचं पीठ घेतलं आहे. सर्वात पहिले आपण ह्याच्यात लाल तिखट टाकणार आहोत, गरम मसाला, मीठ, नंतर आपण अजवाईन टाकून घेणार आहोत आणि आलं लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायचं. आपण कॅबेजच्या पानाचे रोल्स करून घेणार आहोत. इथे आपण डाळीच्या पिठाचं जे मिक्सचर केलं आहे ते कॅबेजच्या पानाला व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत. व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. पहिले ऑइल लावून घेतलेलं आहे. आता आपण हे रोल याच्यावर ठेवणार आहोत. स्टीमरवर हे रोल ठेवले आहे. आता आपण 5 ते 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत. आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. सर्वात प्रथम मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. मध्ये इथे आपण ऑनियन टाकणार, टोमॅटो आणि आता खडा मसाला टाकणार आहोत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे ब्राऊन होसर परतून घ्यायचं. मिक्सर ब्राऊन झालं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे. आता आपण मिक्सर ग्राइंड करणार आहोत. आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. सर्वात प्रथम ग्रेव्ही करण्यासाठी इथे एक कढईमध्ये आपण तूप टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही टाकणार आहोत. टोमॅटोची ग्रेव्ही ही टाकलेली आहे. आता आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत. ग्रेव्ही चांगली फ्राय झाली आहे. आता आपण याच्यात टोमॅटो प्युरी ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेतले आहे, हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि लाल तिखट. आता आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आता आपण ह्याच्यात टाकले आहे आलं लसूण पेस्ट, टाकणार नमक. आपण ह्याच्यात टाकणार आहोत चिमूटभर साखर. हे रोल टाकणार आहोत. रोल टाकून झाल्यानंतर आपण आता 2 मिनिटं झाकण लावणार आहोत. 1 मिनिटं आपण वाफू देणार आहोत. तर आपण ह्याच्यात कस्तुरी मेथी, कॅबेज रोल सब्जी आपली रेडी झाली आहे.